पुरुषांची असते की महिलांची असते? बरोबर आहे, इक्वल आहे. महिला पण भरपूर प्रतिसाद देत आहेत. तुंगारेश्वर मंदिरात जाणार तुम्ही? हो हो तुंगारेश्वर तिथे काय कार्यक्रम असतो? तिथे तेच जल चढवणार आणि तिथे जल चढवून. हो. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण भारतभर आपल्याला कावड यात्रा पाहायला मिळतात. यावेळेला मी उपस्थित आहे नायगावच्या आशानगरमध्ये आणि या ठिकाणी दरवर्षी ही कावड यात्रा निघते. आपण जर पाहिलं तर या श्रावण महिन्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भाविक या यात्रेमध्ये सहभाग घेतात. आता आशानगर वरून तुंगारेश्वर पर्यंत ही यात्रा जाणार. आपल्यासोबत काही भाविक आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. किती संख्येने तुम्ही त्या ठिकाणी जाणार आहात? कमीत कमी हजाराच्या संख्येने. हजाराच्या संख्येने? हो, दरवर्षी तुमची यात्रा असते? दरवर्षी असते. कोण आयोजक? या यात्रेचे आयोजक कोण असतात? आयोजक राकेश गुप्ता उर्फ पप्पू हा. आणि सर्व आपण आशानगरचे सर्व कमिटी. कधीपर्यंत तुम्ही म्हणजे किती वाजता ही यात्रा निघणार? हिंदी में पूछेंगे तो सही रहेगा. कितने बजे ये यात्रा निकलेगी यहाँ से? यहाँ से निकलेगी 11:30 बजे. 11:30? 11:30 बजे सब. हर साल आप लोग ये? हर साल हाँ. कितने लोग सहभाग होते हैं इसमें? कम से कम 1000 तक. 1000 तक. नाम बताइए आपका? माझं नाव सुनील रावत आहे. सुनील राव. राहायला तुम्ही इथेच का? हा, प्रॉपर इथेच कोल्ही गावात. कोले गावातच. दर म्हणजे किती वर्षापासून हा कार्यक्रम राबवतात? मागचे 10 वर्षापासून म्हणजे हा कार्यक्रम राबवतोय. त्यांचे म्हणजे पप्पू बाईकडनं आम्हाला सहकार्य भेटतो आणि आम्ही पुढे हा म्हणजे वाढवण्याचा प्रयत्न करू. जे आता 1000 पब्लिक आहे त्या आम्ही पूर्ण कोल्ही झालं, चिंचोडी झालं, आशा करू का म्हणजे पुढच्या वर्षी अजून जोराने म्हणजे हे कार्य पुढे न्यायचं. साधारण किती लोक सहभाग घेतात? कमीत कमी 1000-1500. महिला किती असतात? जास्त संख्या पुरुषांची असते की महिलांची असते? बरोबर आहे, इक्वल आहे. महिला पण भरपूर प्रतिसाद देत आहेत कावड यात्रेत. आपल्यासोबत यावेळेला पप्पू गुप्ता देखील आहेत. पप्पूजी, किती वर्षापासून हा कार्यक्रम करताय आणि कार्यक्रम करण्यामागचा नेमका हेतू काय आहे तुमचा? श्रावण मध्ये चांगलेचे काय हे होय त्यासाठी आपण ही करतो. साधारण किती लोक असतात त्याच्यामध्ये? 1000 लोक असतात. 1000 लोक असतात. दरवर्षी असतात का ते? दरवर्षी. आता तुंगारेश्वर मंदिरात जाणार तुम्ही? हो हो तुंगारेश्वर. तिथे काय कार्यक्रम असतो? तिथे तेच जल चढवणार आणि तिथे जल चढवून. हो हो. आता ही यात्रा थेट इथून ती तुंगारेश्वर पर्यंत जाणार है. नाम बताइए आपका? अश्विन कुमार नाम है. आरएसएस से हो क्या? संघ से. संघ से? बजरंग दल से. बजरंग दल से हो. तो अभी यहाँ से आप तुंगारेश्वर मंदिर जाएंगे? हर साल जाते हैं? हर साल, ये दूसरा साल है हमारा. व्यवस्था काफी है, थोड़ा सा हम लोग लेट हो चुके हैं, लेकिन लमसम हमारा 1000 का टारगेट है, लेकिन 1000 के ऊपर जाएंगे. और ये हम कोल्ही गांव से ना 3-4 जगह से निकाल रहे हैं. सब यहीं से निकलने वाले हैं. गिरनार मंदिर है, महाकालेश्वर मंदिर है और पालनापड़ा और ये जुदानी मंदिर. ऐसे 4 जगह से कावड़. अभी हम जहाँ खड़े हैं एक ही स्थान है, ऐसा और 3 जगह है. वहाँ हम सभी लोग मिलकर एक साथ में निकलेंगे. 1000 से 1200 की संख्या हमारी रहेगी. 1000 ते 1200च्या संख्येने भाविक जे आहेत ते या कावड यात्रेमध्ये सहभाग घेतात. आपका नाम बताइए? किरण. कितने साल से रह रही है आप? 12 साल. और ये कार्यक्रम में कितने साल से आप सहभाग ले रहे? ये कार्यक्रम में जब से होता है तभी से, शुरुआत से. हाँ, 16 साल. यहाँ से कहाँ तक की यात्रा है? यहाँ से तुंगारेश्वर. तुंगारेश्वर. हाँ, महादेव मंदिर. कितनी महिलाएं इसमें आती है? महिलाएं भी उतनी ही है संख्या में. आधा पुरुष आधा महिला है, बच्चे भी हैं, सब शामिल हैं इसमें. आपण जर पाहिलं तर श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण भारतभर आपल्याला कावड यात्रा पाहायला मिळतात. आता ही लोक या आशानगर मधून तुंगारेश्वर मंदिरापर्यंत जाणार. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.